हा मी येणारच ना. किती गाई आबा आपल्या? 12 गाई. 12 गाई. आता दुधावर किती इथं? अच्छा, किती दूध निघाले सध्या आपलं? 110 लिटर. इथं या बा पुढं. इथं या पुढं. पुढे या पुढं. 7 गाई इतका दुधावर? हो 110 लिटर दूध. हो. तर मग काय नंबर 1 दूध आहे आपलं. काय रे दुधाला आता सध्या भाव वगैरे? पडते आपलं 34-35 34-35 लिटर. दिवसभर बिन रात्री बी इथंच असतात का ह्याच जागेवर? खाली थोडंसं चिखल झालाय. तर गच्ची का केली नाही त्याचं काही कारण आहे का? गच्चीवर गाय बसत नाही तो. गच्चीवर गाय पडली लंगडणं नाही पाय. बसतच नाही गच्चीवर. अच्छा खाली बसतच नाही. आता इथं कसं नॉर्मल वातावरणात त्यांना जेव्हा बसायचं तेव्हा तिथं बसतात तशा पद्धतीनं. बसत्यात. अच्छा इकडं मॅटवर जाऊन पण बसतात. हा म्हणजे इकडं जरी चिखल असेल तरी ज्यावेळेस जायचं त्यावेळेस इथं मॅट टाकलेले आहेत. त्या मॅटवर गाई निवांत बसतात. उन्हाचं गाय चिखलात बसत नाही. उन्हाचं चिखलात बसतात. क्या बात आहे. म्हणजे त्यांना पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे. इथं खायची सोय आहे का ही? तर मित्रांनो त्यांनी गव्हाण बनवली आहे एकदम लोखंडाची. जवळपास 12 गायींचा साठीचा निवारा आहे. वरून फॅन पण चालू आहे. आता उष्णता वाढेल त्याच्यामुळे त्यांनी फॅनचं नियोजन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तर आबा कधीपासून आहेत गाय आपल्याकडं? 2000 पासून आहे आपल्याकडे. 2000 पासून. तर मित्रांनो आज 2026 आहे आणि 2000 सालापासून आबा इकडे आहे पुढं आबांकडं. याच्यातली एक पण विकत नाही का? नाही सगळ्या कारवडी दरवर्षी 3-4 गाई विकतात आपण विकतात. हो. तर मित्रांनो जर व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर खरं तर घरच्याच गाय असायला पाहिजेत. आणि आबांकडं एकही बाहेरली गाय नाही. दरवर्षी उलट ते 4 गाई त्यांच्या गोठ्यावरून विकतात. म्हणजे विचार करू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आबांनी नियोजन केलेलं आहे. आबा चारा क्षेत्र किती आपलं? चारा क्षेत्र 4 क्षेत्र आहे. 3 एकर आहे चाऱ्याला. 3 एकर चाऱ्यासाठी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो 3 एकर हिरवा चारा आहे त्यांच्याकडं. बाकी काही मुरघास वगैरे आहे का आपल्या गाईंना? मुरघास नाही. आपलं हरभऱ्याचा बुसकट, ज्वारीचा कडबा. अच्छा आणि आपल्याकडं दूध डेअरी पण आहे. हो. तर किती कलेक्शन चालू आहे सध्या? 800 लिटर आहे सध्या. सध्या 800 लिटर. तर पाठीमागं 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी तुम्हाला भेटलो होतो त्यावेळेस 2000 लिटर संकलन होतं आपलं. 2000. नॅचरलची दूध डेअरी आहे आपल्याकडं. हो. पण सध्या जनावरं खूप कमी झाले. अगोदर आपल्या गावात 100+ गायी होत्या होळमध्ये. आता आपल्याकडं गायी पण खूप कमी झाल्यात लोकांकडं. 250 गाय होती गावात पोरी. अच्छा 50 गाय फक्त राहिली गावात. फक्त 50 राहिल्या.